नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलवर. मित्रांनो, आर-एस-एस नेहमीच असा प्रयत्न करत आहे जेणेकरून त्यांना बौद्ध समाजाला आपल्या बाजूने ओढायचं आहे किंवा बौद्ध समाजाची जी भोळी-भाबडी जनता आहे त्यांना आपल्या साईडनं उभं करायचं आहे. त्यासाठी त्यांच्याकडनं अनेक प्रयत्न केले जात आहे आणि त्यासाठी त्यांच्याकडनं अनेक अशा गोष्टी घडून आणल्या जात आहे. उदाहरण द्यायचं झालं तर गेल्या काही दिवसापूर्वी एका कार्यक्रमामध्ये त्यांनी थेट गौतम बुद्ध यांच्याबद्दल वक्तव्य केलं होतं. त्या ठिकाणी त्यांनी त्रिशरण पंचशिलेचे काही वक्तव्य सांगितली, काही सेंटेन्स सांगितली आणि ते कशा आपल्याशी समानता आहेत किंवा आपल्यासोबत कसे ते जोडतात किंवा हिंदू सनातनसोबत बौद्ध समाज कसा जोडला जातो हा त्यांनी प्रयत्न केला. परंतु बौद्ध समाज त्याला देखील भाळला नाही. त्यानंतर ते एका पॉडकास्टमध्ये गेले होते, एका ठिकाणी मुलाखत देण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी मुलाखत देण्यासाठी गेल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी जय भीम या शब्दाचा अर्थ समजून सांगण्याचा प्रयत्न केला. ज्या व्यक्तीला, ज्या समाजाला त्यांनी आजपर्यंत तिरस्कार केला होता त्यांना आता हे जय भीमचा अर्थ समजून सांगायला निघाले होते आणि त्यानंतर त्यांची ती मुलाखत अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आणि त्यांना वाटलं की कुठेतरी बौद्ध समाज आपल्या बाजूने बोलेल किंवा बौद्ध समाज आपल्या बाजूने वळवला जाईल. परंतु त्यानंतर त्यांना ते देखील घडताना दिसलं नाही आणि त्यानंतर आता काल परवा त्यांनी एका सभेमध्ये, एका मुलाखतीमध्ये बोलत असताना थेट सांगितलं की जर बौद्ध समाज मागासवर्गीय यांना जर आरक्षण देण्याचं काम पडलं तर ते 200 वर्षे त्यांना आम्ही आरक्षण देऊ, कारण त्यांच्यावरती खूप अन्याय अत्याचार झालेला आहे असं ते म्हटले. आणि त्यासोबत बोलत असताना असं देखील वक्तव्य केलं की बौद्ध समाजाला, मागासवर्गीयाला 200 वर्ष आरक्षण देत असताना आमचं कितीही नुकसान झालं तरी देखील आम्ही त्या ठिकाणी आरक्षण देऊ. आणि हा व्हिडिओ त्यांचा सोशल मीडियावरती व्हायरल झाला आणि त्यानंतर या प्रकरणामध्ये एंट्री होते रवीश कुमार, जे की ज्येष्ठ पत्रकार आहेत. त्यांनी त्या ठिकाणी बोलत असताना थेट सांगितलं, मोहन भागवतला इशारा दिला, अरे बाबा, बौद्ध समाजाला तू नाही किंवा तुझ्या पक्षाने नाही किंवा आर-एस-एसने नाही तर त्यांना आरक्षण भारतीय संविधानाने दिले, त्यामुळे जर नुकसान होणार असेल तर तुमचं कोणाचं होणार नाही असं वक्तव्य त्यांनी त्या ठिकाणी केलं. आणि तो त्यांचा अधिकार आहे. त्यांना जो तुम्ही दाबण्याचा प्रयत्न केला होता की त्यांच्यावरती जो अन्याय अत्याचार तुम्ही किती लाखो वर्ष केला होता, त्यामुळे त्यामधून त्यांना वरती येण्यासाठी ते आरक्षण देण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे आर-एस-एस सारख्या छोट्या मोठ्या संघटनांचं या ठिकाणी काही नुकसान होत नाही असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. म्हणजे एकंदरीत बौद्ध समाजाला वाचविण्यासाठी किंवा बौद्ध समाजाची बाजू त्या ठिकाणी मांडण्यासाठी रवीश कुमार हे त्या प्रकरणामध्ये उतरले. परंतु तुम्हाला सांगू इच्छितो, गेल्या अनेक दिवसापासून, जवळपास 2 ते 3 वर्षापासून ज्या आर-एस-एस कडनं असे प्रयत्न चालू आहेत जेणेकरून बौद्ध समाज, मागासवर्गीय त्यांच्या बाजूने आले पाहिजे आणि त्या प्रकारचं वक्तव्य त्यांच्याकडून केलं जात आहे. परंतु आता बौद्ध समाज जागृत झालेला आहे आणि त्यासोबत रवीश कुमार सारखे लोक देखील डोळे उघडण्याचं काम करत आहे. तर याबाबत तुमचं मत काय, खाली कॉमेंट करून सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.